नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. केंद्र सरकारकडून जनतेला दिवाळी गिफ्ट देण्यात आलेलं आहे. पेट्रोल 5 रुपयांनी आता स्वस्त होणार आहे, तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती कळते. पेट्रोल डिझेलवरच्या एक्साईज ड्युटीमध्ये कपात करण्यात आली आणि त्यामुळे वाहन चालकांना केंद्राकडून मोठा दिलासा मिळाला. पेट्रोलचे आणि डिझेलचे 100 पार केलेले दर जे होते ते अर्थात सगळ्यांच्या चिंतेचा विषय ठरलेले होते आणि आता असं कळतंय ऐन दिवाळीच्या या सगळ्या तोंडावरती किंवा या सगळ्या माहोलमध्ये की पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मैं इसको एक नया तोहफा मानता हूँ सरकार का, और इस सरकार ने इतने तोहफे दिए हैं कि जो पहले कभी किसी सरकार ने नहीं दिए, और सरकार शायद ये सरकार ही पहली आई है जो जनता के बारे में सोचती है, और इसने ये आज और नया तोहफा दिया तो बहुत अच्छी बात है, तो बहुत खुशी है. आजकल जब भी हम कोई चीज़ महंगाई की तरफ बढ़ते हैं तो ये पता चलता है कि पेट्रोल और डीजल के रेट बढ़ रहे हैं, इसीलिए ट्रांसपोर्टेशन कॉस्ट बढ़ रही है और हर चीज़ के दाम बढ़ रहे हैं, सब्जियों के, फलों के, सब चीज़ के. तो इसका इम्पैक्ट ज़रूर दिखेगा कि अगर प्राइसेस कम हो जाएंगे तो ये एक दिवाली के मौके पर हम सबके लिए बहुत ही खुशी की बात है. हाँ, वही बात है कि हाँ थोड़ा बहुत तो 5 रुपये, अब 100 तो पार हो गया. देखो 100 से तो नीचे कभी आएगा नहीं. 5 रुपये होना तो ठीक है, थोड़ा तो बचेगा, मगर फिर भी ये पेट्रोल 100 से नीचे ही रहना चाहिए था. लेकिन अब बढ़ गया, अब तो कम नहीं होता. दिक्कत जो आ गई है एक बार, वो तो चलती रहेगी हमेशा. बजट से बाहर चला गया. बजट से बाहर है, 100% बजट से बाहर है. तो ये तो अच्छी बात है ना कि गवर्नमेंट, क्योंकि गवर्नमेंट ट्राई कर रही है कि उनको पैसे बढ़ा दे, तो उसका मतलब ये नहीं कि घटेगी नहीं. अगर चीज़ अभी बढ़ रही है तो आगे जाके घटेगी भी वो. तो मैं इस चीज़ में मैं तो बहुत खुश हूँ कि हाँ थोड़ा प्राइस कम हुए हैं, पर मैं इसको अभी भी रॉन्ग नहीं मानता कि अगर वो बढ़े भी थे तो ये गलत बात नहीं है. यानंतरची घडामोड आहे अयोध्यामधनं. अयोध्या नगरी 12 लाख दिव्यांनी उजळून निघाली. अयोध्येतला हा नेत्रदीपक दीपोत्सव जगभरात चर्चेचा विषय ठरला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आणि त्यासाठी त्यांची टीमही तिथे उपस्थित आहे. 12 लाख दिव्यांपैकी 9 लाख दिवे राम के पीढ़ी पर प्रज्वलित करण्यात आलेत, तर संपूर्ण अयोध्येत 3 लाख दिवे लावण्यात आलेत. दीपोत्सवाच्या आधी श्रीरामाची शोभायात्रा रवाना करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोभायात्रेचं स्वागत केलं होतं. याच अयोध्येतल्या दीपोत्सवात रामलीला सादर करण्यात आली. रामायणातले विविध प्रसंग कलाकारांनी सादर केले. कलाकारांच्या अभिनयाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. दृश्य में राम सेतु का निर्माण हो रहा है. तर नवी दिल्ली संसद मार्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्तानं रोषणाईमुळे हा परिसर झळाळून निघालाय. दिवाळीचा सगळा माहोल आणि त्यामुळेच नवी दिल्लीचा जो परिसर आहे, नवी दिल्ली संसद मार्गावरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्तानं हा सगळा परिसर झळाळून निघालाय. तर त्रिपुरातल्या अखुर्दा सीमेवर सैनिकांनी रोषणाई केली. बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरती मेणबत्त्या पेटवून दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तसंच बांगलादेशच्या सैनिकांना मिठाई देण्यात आली. आज आपण आपले सण आपल्या घरात निश्चिंतपणे साजरे करतोय. अर्थात त्या पाठीमागे सीमेवरती तैनात असणारे आपले हे जवान कायम शत्रूपासून आपलं रक्षण करतात, हे तितकंच खरं.
त्यांच्या कुटुंबाबरोबर ते दिवाळी साजरी करू शकत नाहीत, पण केवळ आणि केवळ आपण आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी आपल्याला करता यावी यासाठी ते आपल्या कर्तव्याशी बांधील आहेत आणि सीमेवरती तैनात आहेत. त्यामुळे त्रिपुरातल्या अखुर्दा सीमेवर सैनिकांनी रोषणाई केली. बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरती मेणबत्त्या पेटवून दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तसंच बांगलादेशच्या सैनिकांना मिठाई देखील देण्यात आली. तर गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर 10,000 दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन निघालं. यासाठी सकाळपासून भाविक तयारी करत होते. संध्याकाळच्या सुमारास हे सर्व दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि त्यामुळे या परिसरातली रोषणाई पाहून सर्वांचेच डोळे तृप्त झाले. यानंतर बघूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला जागतिक मान्यता देण्यात आलेली आहे. आपत्कालीन वापरास जागतिक आरोग्य संघटनेनं मंजुरी दिल्यामुळं सगळ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे आता परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांना दिलासा मिळाला. भारतीय संशोधकांनी शोध लावलेल्या लसीवर आता जगानं विश्वास व्यक्त केला. भारताची कोवॅक्सिन जागतिक निकषांवर पात्र ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. गाव आणि वस्त्यांच्या लसीकरणावर जास्तीत जास्त नियोजन करण्याचा सल्ला यावेळी पंतप्रधानांनी दिला. लसीकरणाच्या पातळीवरची टक्केवारी प्रत्येक जिल्ह्याने गाठली पाहिजे असं मोदी म्हणाले. लसीकरणासाठी स्थानिक धर्मगुरूंची मदत घेण्याचा सल्ला यावेळी मोदींनी दिला. 100 साल की इस सबसे बड़ी महामारी में देश ने अनेक चुनौतियों का सामना किया है. कोरोना से देश की लड़ाई में एक खास बात यह रही कि हमने नए नए समाधान खोजे, इनोवेटिव तरीके आजमाए और हर इलाके में लोगों ने अपने दिमाग से नई नई चीजें की है. आपको भी अपने अपने जिलों में वैक्सीनेशन बढ़ाने के लिए नए नए इनोवेटिव तरीके पर और ज्यादा काम करना ही होगा. नया तरीका, नया उत्साह, नई टेक्निक, ये इसमें जान भरती रहेगी. बारीकी की तरफ हम जितना जाएंगे हम परिणाम प्राप्त करेंगे और जहां कहीं भी जो भी कमियां हैं उसे जल्द से जल्द दूर करके ही रहना है. मैं लगातार ग्रासरूट लेवल के सरकार के हमारे साथियों को बात करता रहता हूं. मैंने देखा है कि महिला जो हमारी अधिकारी हैं, खास करके वैक्सीनेशन के काम के जुड़ी वो बड़ी जी जान से जुड़ गई. उन्होंने अच्छे परिणाम दिए हैं. हमारे जो महिला वर्कर्स हैं सरकार में, जितनी हमारी बहनें, इवन पुलिस में भी हमारी जो महिलाएं हैं, उनको भी कभी 5 दिन 7 दिन के लिए इस काम के लिए ले चलिए. आप देखिए परिणाम बहुत तेजी से मिलेगा. आपके जिले जल्द से जल्द राष्ट्रीय औसत के पास पहुंचे. मैं तो चाहता हूं उससे आगे निकल जाए और इसके लिए हम सबको पूरी ताकत लगा देनी होगी. मुझे पता है कि आपके सामने एक चुनौती अफवाह और लोगों के भ्रम की स्थिति भी है और जैसे जैसे हम आगे बढ़ेंगे शायद ये समस्याएं हमें कॉन्सेंट्रेटेड एरियाज में सामने आएगी. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माननीय प्रधानमंत्री महोदयांची आजची जी व्हीसी होती ती एवढ्यासाठीच होती की जे राज्यातले 2-3 जिल्हे जे अतिशय जास्त कमी आहेत ॲव्हरेजपेक्षा, त्यांना थोडं वॅक्सिनेशनसाठी बूस्टअप करणं हाच त्यांचा मुख्य उद्देश होता आणि आम्हीसुद्धा त्याबाबत सजग आहोत, जागरूक आहोत आणि निश्चित प्रकारे नोव्हेंबर एंडपर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप चांगली प्रगती पाहायला मिळेल. नाशिकमधील इगतपुरीत इंदुरीकर महाराजांचं झालेल्या कीर्तन जे होतं त्या कीर्तनामध्ये एक व्हिडिओ जो कीर्तनाचा आहे तो पुढे आला आणि तो मोठ्या चर्चेत आहे. याचं कारण की या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणावर भाष्य केले. तसंच आपण लस घेतली नाही आणि घेणार देखील नाही
असं त्यांनी म्हटलं आणि यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे लस न घेण्याचाच सल्ला दिलाय. त्यांच्या या विधानानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही होणारच नाही तर लक्ष कशाला घालायचं असा सल्लाही त्यांनी दिलाय. कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा असं त्यांनी म्हटलंय. Every man has a different capacity of knowledge and immunity power. Brain is same. डॉक्टरच्या हाताखालच्या काल त्यांनी सुद्धा गोळ्या त्याच्या हातात नाही दिल्या. फिकून काल झक मारायला फक्त कलेक्ट मनी. अरे त्याला गोळी फोडून द्यायला लागत होती, त्याला सांगावं लागत होतं 2 गोळ्या घ्या, दुपारी बरं वाटेल. त्याला काय आला असता? काय केलं रे? गोळ्या फेकून दिल्या. अरे एवढी तर अक्कल पाहिजे ना. प्रत्येकाच्या मेंदूची कॅपॅसिटी वेगळी, प्रत्येकाच्या शरीराचा इम्युनिटी पॉवर वेगळा. आता हे आणे येळभर हिंडतो का होईना? नाही तर लस बीस काय घेतली नाही, घेणार नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचं. कोरोनाला एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकरांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराजांची भेट घेऊन त्यांची समजूत काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मला वाटतं प्रबोधनकार किंवा कीर्तनकार मी असं म्हणेल, इंदुरीकर महाराज हे माझ्या अत्यंत जवळून परिचयाचे आहेत. ते उत्कृष्ट पद्धतीनं समाजाचं प्रबोधन करतात, समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या पद्धतीनं संदेश देतात आणि ते संदेश लोकांना निश्चित प्रकारे त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना भावतात सुद्धा आणि त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला खूप मोठी गर्दी करतात. अशावेळी मी सुद्धा त्यांना नक्कीच बोलेल की ज्यावेळी जागतिक स्तरावर लसला महत्त्व आहे आणि हे महत्त्व मला त्यांना निश्चित प्रकारे मी स्वतः बसून सांगेन. माझे त्यांचे प्रेमाचे विश्वासाचे संबंध आहेत. मी त्यांना समजून सांगेल की कशी ही गरजेची आहे. जरूर त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट केलेलं असेल, स्वतःला सातत्याने मास्क वगैरे वापरलेला असेल किंवा ते जास्त, आम्ही आता कीर्तनाला बंदीच होती त्यामुळे ते जास्त लोकांमध्ये गेलेले नसावेत म्हणून ते इन्फेक्ट झाले नाहीत. अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखं काहीही शिल्लक नाही किंवा तसे पुरावे शिल्लक नाहीत असं म्हणत परमबीर सिंग यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. चांदीवाल आयोगापुढे त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं. मात्र हे 13 ऑक्टोबरचं शपथपत्र आहे आणि त्यामुळे ते आता माध्यमांसमोर आलेलं आहे. परमबीर सिंगांना चांदीवाल आयोगानं वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीसाठी गैरहजर राहिल्याचं समोर आलंय. अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत असं म्हणत परमबीर सिंग यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. चांदीवाल आयोगापुढे त्यांनी हे पत्र जे ते सादर केल्याचं कळत आहे. मात्र हे 13 ऑक्टोबरचं शपथपत्र आहे, जुनं आहे, त्यावरनं मोठी चर्चा होते, ते आता माध्यमांसमोर आलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी चांदीवाल आयोगानं वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीसाठी गैरहजर राहिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता हे बघायचं की यानंतर पुढे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत. या प्रतिज्ञापत्रामध्ये काही मुद्दे त्यांनी नमूद केलेले आहेत ज्यात ते असं म्हणतात स्पष्टपणे की अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत, जे काही द्यायचं ते मी देऊन टाकलेलं आहे. पण यानंतर चांदीवाल आयोगानं त्यांना वारंवार समन्स बजावला, चौकशीसाठी या म्हणून सांगितलेलं आहे, पण ते गैरहजरच राहिल्याचं बघायला मिळालं आहे. परमबीर सिंग यांच्यातर्फे महेश पंचाळ यांनी असं सांगितलेलं आहे की परमबीर सिंगांना कोणताही नवा पुरावा द्यायचा नाहीये किंवा कोणत्याही गृहस्थाची किंवा गृहस्थांच्या समूहाची उलट तपासणी देखील करायची नाहीये. त्या प्रतिज्ञापत्रात यावर देखील भाष्य करण्यात आलेलं आहे की 20/3/2021 रोजी श्री परमबीर सिंग यांनी जे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांना जे काही पत्र दिलेलं आहे ते पत्र आणि ज्याची नोंद किंवा ज्याची दखल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे तोच त्यांचा पुरावा समजण्यात यावा अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्यात म्हटलंय. यानंतर बघूया दादरा नगर हवेलीतील नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. हा ऐतिहासिक आणि लोकशाहीचा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपनं प्रचारासाठी बडे नेते आणले होते, मात्र शिवसेनेचा विजय झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि आता पुढील काळात गुजरातमध्ये शिवसेनेच्या विस्तारासाठी काम करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
हम धन्यवाद के लिए आए थे। ये जीत बड़ी जीत थी, हिस्ट्रिकल जीत थी और इसमें हमारे एक शिवसेना परिवार, हमारे प्रदेश के लोगों का और हमारे मोहन भाई डेलकर का आशीर्वाद था और हम अच्छी वोट से जीत के आए हैं। बेरोजगारी का मुद्दा था, वो ये आगे की रणनीति होगी हमारी, वही लेके हम आगे चलेंगे। डेफिनेटली सर आएंगे, माननीय उद्धव जी ठाकरे जी आएंगे। आज हमको आश्वासन दिया है और जल्दी से जल्दी हमारे प्रदेश में उसका आगमन होगा, उनका आगमन होगा, ये आश्वासन दिया है। आज जो हम मुलाकात करने आए थे, सबसे पहले उनका धन्यवाद हम करेंगे उद्धव ठाकरे साहब का। जिस तरह से ये इलेक्शन हम जीते हैं, एक ऐतिहासिक जीत है। मेरे पिताजी आदरणीय मोहन भाई डेलकर जी का, उनके आशीर्वाद से जो परिस्थिति में इलेक्शन आई थी और हमारे प्रदेश के लोगों ने ये साबित कर दिया कि एक लोकशाही की जीत है और ये जीत छोटी जीत नहीं, एक बड़ी जीत है। और एक सरकार के खिलाफ, एक तंत्र के खिलाफ ये जो हमने जीत हासिल की है, वो सिर्फ हमारे परिवार या फिर हमारे संगठन की नहीं, ये पूरे प्रदेश की जीत है। आणि यानंतर आपण पाहूयात की दिवाळीच्या निमित्ताने न्यूज 18 लोकमतवर पहा प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या गप्पांची मैफल उद्या सकाळी 8:30 वाजता। यानंतर वेळ झाली का ब्रेकची, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मला कायम असं वाटतं की जरा त्यांनी शांतपणे स्वतःकडे लक्ष देऊन प्रयोग करावे। 5 प्रयोग जेव्हा केले होते तेव्हा 5व्या प्रयोगाची ब्रेकनंतर बघूयात राज्यात एकीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षा नियोजनाचा बोजवारा उडवला आणि दुसरीकडे मात्र MPSC आयोगाने थेट उत्तरपत्रिकाच वेबसाईटवर टाकून आपल्या कारभारात प्रचंड पारदर्शकता आणली आहे। असा क्रांतिकारी निर्णय घेणारा MPSC हा देशातला पहिला आयोग ठरलाय। पाहूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। MPSC हे एक मृगजळ नव्हे तर एक मायाजाल आहे। होय, गेल्या 10 वर्षात ग्रामीण भागातल्या मुलांसाठी ते एक मायाजाल बनून गेलं होतं। कारण या राज्यसेवा परीक्षांचा सक्सेस रेट अवघा 0.01% असतानाही ग्रामीण भागातील हजारो मुलं या MPSC रूपी बाजाराचा ग्राहक बनून गेली होती। त्यातच कोरोनानं MPSCचं वेळापत्रक विस्कळीत झालं आणि पुण्यातल्या शास्त्री रोड इथे गेल्या मार्च महिन्यात त्याचा आंदोलन रूपी आक्रोश उभ्या महाराष्ट्रानं पाहिला। हा गदारोळ पार विधिमंडळापर्यंत पोहोचला। अर्थात त्याला MPSC आयोगाच्या कारभारातील ढिसाळपणा देखील काही प्रमाणात कारणीभूत होताच। पण आता त्याच MPSC आयोगानं अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेत, ज्यामुळे आयोगाच्या कारभारात फक्त पारदर्शकताच आली नाही तर या स्पर्धा परीक्षा रूपी बाजाराचा एका अर्थानं फुगा देखील फुटणार आहे। पाहूयात MPSC आयोगानं नेमके कोणते क्रांतिकारी निर्णय घेतलेत। तक्रार निवारणासाठी MPSC आयोगाकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर। याचा फायदा परीक्षार्थींना आता ट्विटरद्वारेही तक्रार करता येणार आहे। परीक्षार्थींना उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहे। याचा फायदा म्हणजे निकालात पारदर्शकता येण्यासोबतच परीक्षार्थींना आपली क्षमताही समजणार आहे। मुख्य परीक्षा पास झालेल्या मुलांना टंकलेखन परीक्षा बंधनकारक आहे। याचा फायदा टंकलेखनाच्या बोगस सर्टिफिकेट्सना कायमचा पायबंद बसेल। ऑप्टिंग आउटचा ऑप्शन लागू आहे। याचा फायदा प्रतीक्षा यादी तत्काळ लागेल। एका पदासाठी पुन्हा पुन्हा भरती प्रक्रिया राबवावी लागणार नाही आणि परीक्षा होण्याआधीच उमेदवारांना सर्व कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत। याचा फायदा म्हणजे अपात्र उमेदवार वेळीच बाद होऊन बोगसगिरीला आळा बसेल आणि स्पर्धाही कमी होईल। आयोगानं घेतलेले हे सर्व निर्णय क्रांतिकारी असून या पारदर्शी कारभारामुळे हजारो मुलं या MPSC रूपी मायाजालातून वेळेत बाहेर पडतील आणि आपल्या करिअरची उमेदीची वर्ष वाया घालवणं थांबवतील, अशी आशा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली। याच्या अगोदर प्रक्रिया वेगळी होती आणि या मेरिट लिस्टमुळे उमेदवारांना नक्की हे लक्षात आलं की मला प्राधान्य कशाला द्यायचंय। याच्यामुळे इतर पोस्ट ज्या घेतल्या जायच्या, म्हणजे एक उमेदवार त्याच पोस्टवरती असायचा आणि त्याच्या खालच्या पोस्ट किंवा त्याच समपातळीच्या पोस्ट घेतल्या जायच्या। याच्यामुळे त्या जागा वॅकंट राहायच्या, बाकीच्या पोरांचं नुकसान व्हायचं। मेरिट लिस्टमुळे त्याला एक आळा बसणार आहे। दुसरं ऑप्टिंग आउटचा जो निर्णय सगळ्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे MPSCच्या प्रिलिम आणि मेन्सच्या चक्रव्यूहात अडकून पडलेल्या परीक्षार्थींनीही या निर्णयाचं खुल्या दिलानं स्वागत केलंय।
वेळापत्रक डिक्लेअर करावं, पूर्व परीक्षा घ्यावं, 40 ते 45 दिवसामध्ये पूर्व परीक्षा निकाल लावा, मेन्सची तारखा लवकर डिक्लेअर कराव्या आणि मेन्स परीक्षा घेऊन विद्यार्थ्याला एका 7 ते 8 महिन्यात बाहेर पाडावं एका परीक्षेतून. आताच्या पारदर्शकता आली आहे, अजूनही आयोगाने सुधारत आहे, त्याचंही आम्ही अभिनंदन परीक्षार्थी म्हणून करत आहे. तरी आयोगाचं आम्ही सर्व विद्यार्थ्या वतीनं अभिनंदन करतो. पुण्यातील नवी पेठ, कसबा पेठ, शनिवार पेठ, शिवाजीनगर गावठाण, दत्तवाडी परिसर हा अलीकडच्या काळात एमपीएससीचा मोठा बाजार बनून गेला होता आणि त्यात भरडला जात होता तो ग्रामीण भागातला बेरोजगार युवक. खरं तर शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणं काही गैर नाही, पण यात आपण गुरफटलो तर जात नाही ना, याचं देखील भान वेळीच येणं गरजेचं आहे. एमपीएससीच्या या नव्या क्रांतिकारी निर्णयाद्वारे नेमकं तेच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. म्हणूनच ही मुलं त्याच शास्त्री चौकात उभं राहून एमपीएससी आयोगाचे आभार मानतायत, जिथे त्यांनी 6 महिन्यांपूर्वी आक्रोश आंदोलन केलं होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दिवाळीच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतवर पहा शिट्टीतल्या गाण्यांची मैफल उद्या सकाळी 10:30 वाजता. बघूया त्याची एक झलक. बेदुणे 4 बेत्रिक 6 बेचोकाट तिच्या सौम्य डोळ्यातून वाहतो मी, मला ती अताशा नदी वाटते. आणि यानंतर आता वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर ऐन दिवाळीतील मुंबईकरांच्या पाणी टंचाईला बीएमसीचा गलथान कारभार कारणीभूत आहे का, असा प्रश्न विचारला, ज्यात 74% लोकांनी हो गलथान कारभार कारणीभूत असल्याचं म्हटलंय, तर 26% लोकांनी नाही म्हणत मुंबई महापालिका कारणीभूत नाही असं मत नोंदवलंय. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.